क्षत्रिय समाजाचे सुप्रसिद्ध समाजसेवक विष्णू मलकणचा श्रीगिरी उर्फ डॅनी हे गत 15 वर्षांपासून समाज बांधवांना दर पौर्णिमेला श्री रेणुकादेवी मातेचे मोफत दर्शन घडवितात। समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या देवी मातेचे मंदिर तेलंगणा राज्यातील अलदुर्ग तालुक्यातील अनगुन या गावी आहे। हे स्थान सोलापूर पासून 260 किलोमीटर अंतरावर असून यंदाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या 15 ट्रॅक्स वाहनात 180 भक्तगणांचा समावेश आहे। श्रीगिरी उर्फ डॅनी हे तन मन धनाने सामाजिक दायित्वातून समाजसेवा करतात। ते निस्वार्थी, प्रामाणिक व सचोटीबद्धपणे कार्यरत आहेत। डॅनी हे समाज बांधवांच्या अडीअडचणी समयी नेहमीच धावून जातात। अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबवितात। म्हणूनच ते समाज बांधवात लोकप्रिय ठरून त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। देवदर्शनास जाणाऱ्या वाहनांची महापूजा व आरती समाजाचे अध्यक्ष संजयसा बिद्री यांच्या शुभ हस्ते मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाली। हा कार्यक्रम ट्रस्टी किरण पवार व कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत घोंगडे वस्ती येथे अशोक हबीब यांच्या निवासस्थानासमोर पार पडला। देवी मातेच्या दर्शनासाठी सोलापुरातून असंख्य समाज बांधव जात असतात। विष्णू श्रीगिरी यांच्यातर्फे अखंडपणे देवी मातेची सेवा घडून त्यांना आशीर्वाद मिळावा, त्यांची जीवनात प्रगती व्हावी अशी भावना समाजाचे अध्यक्ष संजयसा बिद्री यांनी व्यक्त केली। नॉमिनल पैसे घेऊन सर्वांना ते सेवाभाव पुरवतात। त्यांचे सर्व समाज बांधवांचा त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि सोलमघाट मातेचा त्यांना आशीर्वाद तर आहेच आणि एवढं करून पण ते दर पौर्णिमेला सुद्धा जातात म्हणून मी ऐकण्यात आले आणि त्यांनी आता दर पौर्णिमेला सुद्धा भक्त लोकांना घेऊन जात असेल आणि अशीच अखंडित सेवा त्यांची राहू दे आणि त्यांना आपले रेणुका माता प्रसन्न हो हीच ईश्वरीचरणी प्रार्थना आणि असंच त्यांचं म्हणजे सेवा घेऊ दे आणि त्यांची उत्पत्ती वाढू दे, त्यांचा अजून भरभराटी होऊ दे हीच ईश्वरीचरणी प्रार्थना करतो। समाज बांधव देवी मातेचा श्रद्धापूर्वक जयघोष करतात। क्षत्रिय समाजाचा हा मानाचा धार्मिक सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो अशी माहिती ट्रस्टी किरण पवार व भारती क्षारवाले यांनी दिली। जे कार्यकर्ता से विष्णू श्रीगिरी जवळ 8 ते 10 वर्षी 1-2 गाडे करता जवळ 15 गाडे जे भक्त लोक से जे दर्शन द्यावे जास माघ पौर्णिमा की तिका से तिरो सोय करत तिकाबद्दल आज जे अध्यक्ष समाज के आम्ही ऐकणे या पूजा करा असे निमंत्रित करायचे तिनो आया तिनकाबद्दल आभार। आपला एवढा भक्त लोक जाना से सभी अगदी व्यवस्थित सुखरूप निघा ज्या तिनो चहा नाश्तो जेवण परत तिच्यानंतर आवाज यावं सभी मिळून एक ना नफा ना तोटा काही काय पैसा तुम्ही करता तिका ऊपर सज्जन के सेवा दी ये सेवा व्यवस्थित अखंडित राहू म्हणजे जण काय आईचा जजरात होतो की आई राधा उधे उधे सदा आनंदीचा उधे उधे हा जो जजकार असतो ना तो ऐकण्यासारखा असतो। आणि दुसरं म्हणलं तर ना हे दादा जे आहेत ना दर पौर्णिमाला व्यवस्थित म्हणजे जे जणीगणी येतात त्यांनी 14 असो 15 असो किंवा 2 गाड्या असो किंवा 1 गाडी असो
घेऊन जातात. त्यांनी छान सेवा करू लागलेत. आमच्या जातीच्या देवीला म्हणजे शिलोंकोट माता, रेणुका माता जे आलादूर मध्ये आहे ती देवी, त्यांचे हे सहकार्य सगळ्यांसोबत करतात आणि सगळ्या जणांना घेऊन जातात. यांचा फार मोठा अभिमान मानायला पाहिजे की आम्ही म्हणजे की 10-12 वर्षापासून आता मी स्वतः खुद म्हणजे 3 वर्ष झाले मी आता जाऊ लागलेत आईच्या भंडाऱ्यामध्ये. हा भंडारा फार बघण्यासारखा असतो आणि खूप छान असतो. हे आम्हाला खूप छान वाटते की आम्ही तिथं जातो, आमचं तिथं जत्रा बघतो करतो. खूप छान वाटतं आम्हाला. श्री रेणुका देवी माता समाजाचे कुलदैवत मानले जाते. आईचा आशीर्वाद लाभावा म्हणूनच आपण निस्वार्थीपणे सेवा बजावितो अशी कृतज्ञतेची भावना समाजसेवक विष्णू श्रीगिरी उर्फ डॅनी यांनी बोलून दाखविली. बाबा हा माणसासंग गेला तर सगळं सोय होत आहे. तिथं गेल्यावर रूमाची विमाची कोणाला त्रास होत नाही या दृष्टीनं मी कार्य करत आहे. आणि या कार्याला मी करत नाही, मला माझी आई शक्ती द्यायला आली आणि माझे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समाज बांधव याच्यात फक्त सावजी समाज नाही सर्व समाज बांधव मला सपोर्ट करत असतात पाठीमागनं. त्यांनी कोणाचं नाव न घेता मी सांगत नाही, त्यांनी मला एवढंच म्हणते की मी तुझ्या पाठीशी आहे. मग आई मला म्हटली मी तुझ्या पाठीशी आहे, तू हे कार्य चांगलं करायला त्याला आहे म्हणून एवढं मोठं आज कार्यक्रम. आज 15 गाड्या सोडायला आलो. या 15 गाड्यामध्ये आता लोकांनी अजून आग्रह केलेत पाठीमागं आता अजून मला बाबा मला आहे का तुला आहे का जागा माझ्यापाशी 12 माणसंच घेतो मी, 13 माणसं मी बसवत नाही. ड्रायव्हर पकडून 13 घेतो. लोक म्हणते 14 बसवा 15 बसवा. आपल्याला अडचण करून घेऊन जायला नाही पाहिजे. आणि इथं गेल्यावर समाज बांधवाला सगळ्याला सांगतो आणि सगळे समाज बांधव मला सपोर्ट करतात. श्रीगिरी उर्फ डॅनी यांच्या समाजहिताच्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.